नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. मित्रांनो, उत्तर भारतावर असलेले कमी दाब क्षेत्र काहीसे पूर्व विदर्भाकडे सरकल्यामुळे येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्व विदर्भासहितच महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पुन्हा काही भागामध्ये मुसळधार तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी बांधवांना जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 8 ते 10 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये पाऊस कोण्या स्वरूपाचा असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, 8 जुलै रोजी या कमी दाब क्षेत्रामुळे पूर्व विदर्भातील काही जिल्ह्याकरता रेड अलर्ट जाहीर झालेला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, तुमसर, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अमरावती, मोझरी, आर्वी, आष्टी आणि अचलपूर या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही भागामध्ये मध्यम ते हलका स्वरूपात पाऊस सुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे दर्यापूर, मूर्तिजापूर, अकोला, कारंजा, मंगरुळपीर या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नेर, दारवा, डिग्रस, पुसद, यवतमाळ, त्याचप्रमाणे पुलगाव, वर्धा या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस 8 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, रत्नागिरी, सावंतवाडी, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या भागामध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सोलापूर, पुणे, मुंबई, नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 8 जुलै रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त चंदीगड, कर्नाल, दिल्ली, बरेली, आग्रा, झाशी, कानपूर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचप्रमाणे फैजाबाद, जबलपूर, रायपूर, रूरकेला, शिंगोर्ली, कोरबा आणि कोलकाता या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा कमी दाबचा पट्टा पूर्व विदर्भातील काही भागामध्ये 9 जुलै रोजीसुद्धा कायम असणार आहे आणि त्यामुळे 9 जुलै रोजी महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जसे की रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, चिपळूण, सातारा, मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव आणि जळगाव या भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे खामगाव, अकोला, मूर्तिजापूर, अमरावती, दर्यापूर, अचलपूर या ठिकाणीसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच वाशिम, कारंजा, यवतमाळ, डिग्रस, पुसद, दारवा, नेर, पांढरकवडा या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि देसाईगंज याकरता पुन्हा ऑरेंज अलर्ट असणाऱ्या या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 9 जुलै रोजी महाराष्ट्रा व्यतिरिक्त दिल्ली, ग्वालियर, आग्रा, झाशी या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ललितपूर, सागर, जबलपूर, रायपूर, कोरबा, शिंगोर्ली आणि रूरकेला या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 10 जुलै रोजी महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पावसाचे प्रमाण थोडे कमी होणार आहे तर काही विभागामध्ये थोडासा पाऊस जास्त राहण्याची शक्यता आहे. जसे की पूर्व विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. 10 जुलै रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भातील अमरावती, अचलपूर, दर्यापूर, आर्वी, मोर्शी या ठिकाणी भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर अकोला, खामगाव, अकोड, कारंजा, यवतमाळ आणि पांढरकवडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दारवा, डिग्रस, नेर, पुसद या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुंबई ते कोकण किनारपट्टीवर हलक्या स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटक ते केरळ किनारपट्टीवरसुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस राहण्याची 10 जुलै रोजी शक्यता आहे. आणि महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर भागात म्हणजे जसे की आग्रा म्हणजे उत्तर भारतातील आग्रा, झाशी, कानपूर, भोपाळ, जबलपूर या ठिकाणीसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर रायपूर, अलाहाबाद, शिंगोर्ली त्याचप्रमाणे पटना आणि धनबाद या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस 10 जुलै रोजी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. या आधीच्या व्हिडिओमध्ये एका चाहत्याने कमेंट केली होती की तुम्ही हे व्हिडिओ टाकणे बंद करा. तर शेतकरी बांधवांनो,
हवामानाची अचूक माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा माझा उद्देश आहे आणि त्या उद्देशाने मी व्हिडिओ बनवत असतो. तर त्या प्रमाणातच मी व्हिडिओ बनवून अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर शेतकरी बांधवांना जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट जरूर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना.